येस, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं आजच्या या इयत्ता 5वीच्या पहिल्या लेक्चरमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. इयत्ता 5वीच्या या पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणापासून आपल्या विषयाची सुरुवात होते त्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हे पहिलंच लेक्चर आहे आणि पाठाचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. आधी आपण हा विषय काय आहे त्याकडे वळूयात. मी प्रेझेंटेशन स्टार्ट करतोय आणि तुमच्या जर काही शंका असतील, काही विषय असेल तर तो आपण सर्वात शेवटी घेणार आहे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. तुमचा जो मूळ विषय आहे पाठ्यपुस्तक त्याचं नाव आहे परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यासाचे एकूण 2 भाग पडतात. त्यातला पहिला भाग जो आहे तो म्हणजे भाग 1, त्यामध्ये भूगोल आणि विज्ञान हे 2 विषय येतात. तर भाग 2 जो आहे त्यामध्ये इतिहास हा विषय आहे. हा विषय या वर्षी सुरू होतो, ते सरळ 10वी पर्यंत सलग आहे आणि हा कंपल्सरी आहे. आणि यामध्ये इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत काय काय आहे इतिहासामध्ये हे सगळं तुम्हाला समजू शकेल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपण सुरुवातीलाच ठेवलेला आहे. म्हणजे तुमचा कंटेंटचा जो भाग आहे ऍप मधला त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ दिसून येईल, ओळख इतिहासाची. आणि त्यासोबत अजून एक व्हिडिओ तिथे ठेवलेला आहे आणि तो म्हणजेच विश्वनिर्मिती ते भारत. तर ते दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते नक्कीच तुम्ही पाहून ठेवा. आता आपण बोलूयात परिसर अभ्यास भाग 2 अर्थात इतिहास या विषयाकडे. एक मिनिट, मला माझा चेहरा तुम्हाला दिसत नसावा. थोडा सेटिंग मध्ये आपण ऍडजस्टमेंट करून घेऊयात थोडीशी. येस, जस्ट अ मिनिट. ओके ओके. येस. कसं आहे सर, शिकवताना बाजूला दिसले पण पाहिजेत ना, बरोबर. हा, चलो आता आपण बोलूया प्रेझेंटेशन कडे. सो अशा पद्धतीने आपण आता विषयाची आधी माहिती करून घेतलेली आहे. आता बोलूयात आपल्या मूळ विषयाकडे ज्याचं आपण अध्यापन करणार आहे. त्या विषयातील पहिला जो धडा आहे त्याचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. म्हणजे परिसर अभ्यास तुम्ही आधीपासून शिकत आलाय, 3री पासून. पण इतिहास म्हणजे काय, इतिहास हे वेगळं नाव काय येतंय त्याकडे आता आपण वळणार आहे. तर पाहूयात इतिहास म्हणजे काय. अरे, हे काय सर, मध्येच ही मुलगी कशी काय आली आणि ती कुठेतरी चढण्याचा प्रयत्न करते आणि ती पडते खाली. ती त्या झोक्यावर जाण्याचा प्रयत्न करते पण ती खाली पडतीये. लक्षात घ्या, सध्या पावसाळ्याचा काळ चालू आहे. छानपैकी सगळीकडे पाऊस सुद्धा थोडाफार थोडाफार, कधी जास्त कधी कमी असा चालू आहे. आणि अशा वेळेस समजा तुम्ही बागेमध्ये गेलात आणि बागेमध्ये अशा पद्धतीने एखादी मुलगी जर का त्या झोक्यावर उडी मारून चढण्याचा प्रयत्न करताना दणकन खाली आपटते, त्या पाण्यामध्ये पडते, तर तुम्ही परत चढाल का रे तिथे? नाही चढणार. अशा पद्धतीने तरी चढणार नाही. याचं महत्वाचं कारण असं की तुम्ही तिचा इतिहास पाहिला. त्या ठिकाणी अशा पद्धतीने उडी मारून जर झोक्यावर जाण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं हा इतिहास तुम्ही पाहिला आणि म्हणून तुम्ही तशा पद्धतीने उडी मारणार नाही. इतिहास कशासाठी शिकायचा, याचा साधा विचार येतो लोकांच्या मनामध्ये. काय गरज आहे बाबा, कुणी कुणाला मारलं, कुणी काय लढाई केली, कुणी कुठला किल्ला जिंकला, कोण देशासाठी शहीद झालं, कशासाठी शिकायचं हे सगळं, असं काही मोठी माणसं सुद्धा वेड्यासारखा प्रश्न विचारतात. तो का शिकायचा याचं कारण तुम्हाला
सरळ इथं समजेल, या व्यक्तीने केलेली चूक आपल्या हातून होऊ नये याच्यासाठी या घडलेल्या घटनेतून आपण धडा घ्यायचा आणि आपण अशी उडी मारायची नाही. तुमचा एखादा मित्र जर शाळेमध्ये जात असताना अशाच रीतीने पाण्याच्या डबक्यात पडला चालता चालता, तर तुम्ही त्याला हात देऊन बाजूला घ्याल, पण त्याने जिथे पाय दिला होता आधीच्या बाजूने जाल पुढे जाण्यासाठी. त्याला इतिहास पाहूया. इतिहास म्हणजे काय? व्याख्या बघा, जी पुस्तकात दिलेली आहे ती. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात, म्हणजे मानव जसा निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत घडलेल्या प्रवासामध्ये घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन भूत 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 ते अंधारात येतं ना, ते भूत नाही हा. खर तर भूत नसतं कोणतं. भूतकालीन म्हणजे घडलेल्या गोष्टी. आता घडलेली गोष्ट म्हणजे कुठली? तर उदाहरणार्थ, हे लेक्चर सुरू होण्याच्या आधी तुम्ही शाळेमध्ये होतात, भूतकाळ. मागच्या वर्षी तुम्ही 4थी मध्ये होतात, भूतकाळ. साधारणपणे 11 वर्षांपूर्वी तुमचा जन्म झाला, भूतकाळ. 77 वर्षांपूर्वी आपला भारत देश स्वतंत्र झाला, भूतकाळ. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, भूतकाळ. आणि आजपासून 2023 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, भूतकाळ. आणि आजपासून मागे 2 लाख वर्षांपूर्वी मानवाची निर्मिती सुरू झाली, भूतकाळ. आजपासून मागे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती सुरू झाली, भूतकाळ. आणि आजपासून मागे 13.70 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली, भूतकाळ. आधी घडलाय तो सगळा भूतकाळ. इतकंच काय, मी आता तुम्हाला जी सगळी उदाहरणं सांगितली, ती उदाहरणं सांगणं सुद्धा भूतकाळ. मी जे बोलतोय तो फक्त वर्तमान काळ. आणि या पुढे जे काही घडणार आहे तो सगळा भविष्यकाळ. तर अशा भूतकाळात घडून गेलेल्या सर्व घटनांची सुसंगत मांडणी. सुसंगत खूप महत्वाचा शब्द आहे. एक छानसं उदाहरण आपण पुढे त्याचं पाहणार आहे. सुसंगत मांडणी म्हणजे काय, त्या उदाहरणाच्या वेळेस तुम्हाला मी परत आठवण करून देतो. आता पाहूया दुसरी एक महत्वाची व्याख्या. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. शास्त्र म्हणजे विज्ञान, सायन्स. आता जे घडून गेलंय ते सायन्सच्या माध्यमातून कसं काय सांगता येईल, विज्ञानाच्या माध्यमातून कसं काय सांगता येईल? थांबा, मी आहे ना, सांगतो. आधी बघूयात इतिहास या शब्दाचा अर्थ. इतिहास. आता कुठल्याही गोष्टीचा जर अर्थ शोधायचा असेल, म्हणजे बघा, समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, जे घरामध्ये कुणी स्वयंपाक जे कुणी करत असेल, त्यांनी समजा तुम्हाला पुरणपोळी खायला दिली. खालून पोळी, वरून पोळी आणि मध्ये पुरण. हे कसं काय कळेल? ती पोळी जी आहे ती ओपन केल्यावर ना, तिचे तुकडे केल्यावर ना, त्याशिवाय कळणार नाही. किंवा समजा एखाद्या बर्थडेच्या केकची पेस्ट्री केक असतो ना, तो तुम्ही घेतला. वरून चॉकलेट, आतमध्ये बटरस्कॉच, आतमध्ये व्हॅनिला, आतमध्ये पुन्हा चॉकलेट घेऊयात. पण हे जे थर आहे ते कधी कळाले? जेव्हा तुम्ही तो केक ओपन केला, त्याचे तुकडे केले, बरोबर. अगदी त्या पद्धतीने आपल्याला इतिहास या शब्दाचे तुकडे करायचे, म्हणजे त्याचा अर्थ समजून येईल. आता बघा मी काय करतो, या शब्दाचे मी भाग करतो, 3 भाग केले तुकडे. इति अधिक ह अधिक अस.
इति म्हणजे असे, ह म्हणजे हे, अस म्हणजे घडले. असे हे घडले म्हणजे इतिहास. मग असं म्हणजे कसं? हे घडलं म्हणजे ते कसं काय घडलं? कुणी काही सांगेल. असं असं घडलं होतं. खरं मानायचं का? तुम्हाला गंमत सांगतो मी एक. आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये मुघलांचे जे इतिहासकार आहेत ना, त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाला भेटायला गेले, त्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याच्या बाजारामधून फिरत होते. आजूबाजूला तशी मस्तपैकी गर्दी सगळी शिवाजी राजांना पाहण्यासाठी. कोण आहे हा माणूस? त्याने अफजल खान सारख्या बलाढ्य शत्रूचं पोट फाडलं. त्या शाहिस्त्यासारख्या औरंगजेबाच्या मामाची 3 बोट तोडली. कोण आहे हा माणूस? लोक म्हणायची, बघा बघा, नीट बघा, नीट बघा. या माणसाला पंख तर नाहीत. नाहीतर तो 1.25 लाखाचे फौज पार करून कसा काय शाहिस्तेखानाच्या महालात आला? त्याला गायब होण्याची कला तर येत नाही. नाहीतर तो पन्हाळ्यामधून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून कसा काय गायब झाला? त्याला रूप तर बदलता येत नाही. बघा बघा, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. नाही तर आता आपण शिवाजी 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 महाराज म्हणून पाहू आणि अचानक समोर औरंगजेब दिसेल. अशा पद्धतीचं लोकांच्या, अशा पद्धतीचे उद्गार होते लोकांचे. आणि याच्या मागचं कारण आपल्या स्वराज्याच्या जे गुप्तहेर खातं आहे त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, त्यांनी तशा प्रकारच्या अफवा आग्र्यामध्ये सोडलेल्या होत्या. म्हणून लोक असं म्हणायला लागली होती. मग तेच इतिहासकारांनी लिहून ठेवलं. मग ते खरं मानायचं का? शिवरायांना पंख दाखवायचे चित्रामध्ये? शिवाजी महाराज अदृश्य होता दाखवायचे? म्हणजे एखाद्याला सांगितलं शिवाजी महाराजांचं चित्र काढ, तो कोरा कागद घेऊन येईल. अरे, शिवरायांचं चित्र कुठे? अदृश्य झाले. आहे की नाही गंमत? तर त्यामुळे नेमकं असे घडले म्हणजे कसे घडले, त्याला पुरावा काय? तर त्यासाठी काहीतरी हातात वस्तू पाहिजे ना आपल्या. तर त्या वस्तू म्हणजेच इतिहासाची साधने. इतिहासाचा अभ्यास कशाच्या माध्यमातून केला जातो? ती साधने. आता ही कोणकोणती आहेत? तर तशा प्रकारची 3 साधने आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे भौतिक साधने. पण सध्या फक्त नाव समजून घ्या. अजिबात जास्त डोकं लावायचं नाही. कारण भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने ही तुम्हाला फक्त 5वीला नाहीयेत. ही 5वीच्या पहिल्या धड्यात आहेत. ही 6वीच्या दुसऱ्या धड्यात आहेत. ही 7वीच्या पहिल्या धड्यात आहेत. ही 8वीच्या पहिल्या धड्यात आहेत. ही 9वीच्या पहिल्या धड्यात आहेत आणि 10वीच्याही पहिल्या धड्यात आहेत. यावेळेस तुम्हाला फक्त 1-2 वाक्यांमध्ये हा विषय, पण पुढच्या वर्षीपासून पुढे अख्खाच्या अख्खा धडा आहे इतिहासाची साधने नावाचा. तर बघा, इतिहासाची साधने आहेत. ठीक आहे. शास्त्रीय पद्धत. गंमत लक्षात घ्या. आता थोड्या वेळपूर्वी आपण इतिहासाला शास्त्र म्हटलं. पण शास्त्र म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? सायन्स म्हणजे काय? आपण ते पाहूयात. बघा, प्रत्येक पुरावा, मिळालेला प्रत्येक पुरावा, प्रत्येक प्रूफ, एव्हरी प्रूफ प्रत्यक्ष कसोटीच्या आधारावर, कसोटी म्हणजे काय? त्या पुराव्याची परीक्षा घेतली जाते. परीक्षा म्हणजे त्याला आणून नाही बसवत. पेपरला आणायचा, तिथं बसवायचा, हे बघ, हे लिही, असं नाही. प्रत्येक पुरावा प्रत्यक्ष कसोटीच्या आधारावर, म्हणजे वेगवेगळे त्याच्यावरती निकष लावून, वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून, तो खरा की खोटा हे तपासून, याच्या आधारावर तपासून पाहता येणे, कसोटीच्या आधारावर तपासून पाहता येणे, हे शास्त्राचे वैशिष्ट्य आहे. आता असं कसं? एक उदाहरण बघा. हे बघा, शास्त्र, सायन्स म्हणजे बघा, समजा समजा एक रसायन घेतलं. हा, ते टेस्ट ट्यूब दिसत आहेत ना, तिथले एक रसायन घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं रसायन टाकलं आणि समजा असा धूर निघाला, तुम्हाला दिसतोय तसा.
तर हा जो धूर आहे, हे जे रसायन आहे, हे रसायन तुम्ही पुण्यामध्ये करा, तुम्ही औरंगाबादला करा, तुम्ही नागपूरला करा, तुम्ही मुंबईला करा, दिल्लीला, चेन्नईला, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, कुठल्याही जगातल्या ठिकाणी करा, हे बदलेल का? नाही. म्हणून त्याला म्हणायचं शास्त्र. ते जगात कुठेही केलं तरी ते बदलणार नाही. ते तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री करा, पहाटे करा, मध्यरात्री करा, कधी करा, कुठल्याही वेळेला केलं तरी ते बदलणार नाही. ते मी करू द्या, ते तुम्ही करू द्या, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी करू द्या, ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करू द्यात, ते देशाच्या पंतप्रधानांनी करू द्यात, नाहीतर तिकडच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी करू द्या, ते बदलणार नाही. ते गरिबाने करू द्या, ते श्रीमंताने करू द्यात, ते कुणी करू द्या, ते बदलणार नाही. ते आहे शास्त्राचं हे वैशिष्ट्य. कसोटीच्या आधारावर के प्रत्येक पुरावा कसोटी ती लागूच झाली पाहिजे तिथं. ते शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक जो पुरावा आहे तो वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्यासाठी योग्य आहे का, हे ठरवण्याची पद्धत आहे ती शास्त्रीय पद्धत आहे. तो कसोट्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि तो खरंच विश्वास ठेवण्यासारखा आहे का, हे पण तपासलं जातं आणि ते आवश्यक आहे. खोटा पुरावा पुढे आल्यावर काय करणार? थांबा, एक छान उदाहरण मी ठेवलंय तुमच्यासाठी, बघूयात आपण ते पुढे. पण ही जी पद्धती आहे, शास्त्रीय पद्धत जी आहे, या पद्धतीचा आता बघा कसं आहे, उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पुरावा कसा मानायचा ते बघा. समोर एक तुम्हाला पुस्तक दिसतंय, श्री शिवभारत, कवींद्र परमानंद. आता एक पोस्टर आहे पुस्तकाचं फ्रंट कव्हर, ते आता तयार केलेलं आहे. पण परमानंद नावाचे जे कवी होते ना, हे कवी शिवाजी महाराजांच्या काळात होते. ठीक आहे. आता दुसरं पुस्तक बघा, शिवपुनर्जन्म मनामनात. आणि या पुस्तकाचे जे लेखक आहेत त्या लेखकांचं नाव हे बघा, इथं तुम्हाला खाली दिसतंय शेवटी. नाव काय? योगेश पाटील. शिवरायांच्या पायाशी असणारं, मोजडीच्या जवळ असणारं नाव आहे योगेश पाटील. म्हणजे मी. आता गंमत बघा, हे जे पुस्तक आहे शिवभारत कवींद्र परमानंद यांनी लिहिलेलं, हे पुस्तक शिवाजी महाराज जिवंत असताना, हयात असताना त्यांच्या दरबारामध्ये असणारे परमानंद यांनी लिहिलेलं. त्यांनी जे पाहिलं, त्यांनी जे अनुभवलं ते लिहिलेलं. आणि हे जे पुस्तक आहे शिवपुनर्जन्म मनामनात, हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आतापासून साधारणपणे 8 वर्षांपूर्वी. म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनाच्या नंतर जवळपास 350 वर्षांनी. मी ना शिवाजी महाराजांना पाहिलंय, ना मी त्यांच्या काळात हयात होतो, ना माझ्याकडे कुठलं टाइम मशीन आहे मी त्यांच्या काळामध्ये जाऊन सगळं पाहिलं. मग मी केलं काय, तर मी वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या शिवकथा ऐकल्या, मी काही पुस्तकं वाचली, मी काही कागद वाचले आणि त्याच्या आधारावर मी एक छान शिवचरित्र तयार केलं की जे शिवचरित्र लोकांना वाचावंसं वाटेल. मग समजा मी हे पुस्तक जरी वाचलं आधीच, तरी माझा विचार असा असेल ना, माझं पुस्तकही अजून छान लोकांनी वाचायला हवं, अजून लोकांनी वाचायला हवं. म्हणून मी काय करणार, तर शिवरायांना छान एकदम जबरदस्त असं दाखवणार. मग माझी स्वतःची कल्पना त्याच्यामध्ये लावणार, खऱ्या इतिहासामध्ये माझी स्वतःची कल्पना घुसडणार. त्यामुळे थोडासा खोटेपणा त्यात येणार, कारण माझं पुस्तक लोकांनी वाचलं पाहिजे ना. नाहीतर कवींद्र परमानंदचं सगळं वाचत बसतील, माझं कोण वाचणार. म्हणून मी काहीतरी थोडस वाढवणार ना त्यामध्ये. अशा पद्धतीने लेखक काहीतरी वाढवत जातो. मग मला सांगा, कवींद्र परमानंदांचं पुस्तक जे आहे त्याच्यात लिहिलेलं सगळं खरं असेल का योगेश पाटील सरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्यातलं सगळं खरं असेल? जास्त खरं कोणतं? मी काही खोटं नाही लिहिलं त्याच्यामध्ये.
पण वास्तवाला धरून, अनुभवाला अनुसरून पाहिलेल्या गोष्टी आणि अनुभवलेल्या गोष्टी कुणी लिहिल्या आहेत? कवींद्र परमानंदांनी लिहिल्या आहेत. आणि त्यामुळे कवींद्र परमानंद यांचं पुस्तक हे पुराव्याच्या दृष्टीने या दोन पुस्तकांमध्ये सर्वात जास्त महत्वाचं ठरतं. मी मुद्दाम स्वतःच पुस्तक घेतलं. या काळातल्या दुसऱ्या कुणाचं घेतलं असतं तर ते माझ्यावर चिडले असते ना, म्हटले असते, काय सर तुम्ही मुद्दा पटवून देताना आमच्या पुस्तकाला कमी लेखता का? त्यामुळे माझंच पुस्तक घेतलं. आपलं आपल्याला चालतं. ठीक आहे, डन. म्हणजे बघा, त्या काळच्या गोष्टींना महत्व आहे. हा, आता हे जे सगळे पुरावे अशा पद्धतीने पाहिले जातात, त्याचं एक उदाहरण बघा. आता काय एखादी गोष्ट, आता याच्यातला एक प्रसंग घेऊयात. ते आता मी सांगितलं त्यातला एक प्रसंग, शिवरायांच्या राज्याभिषेकाचा. आता हा प्रसंग ज्यावेळी घडला, तर तसाच्या तसा प्रसंग परत घडून आणता येणं शक्य आहे का रे? नाही. बघा ना, म्हणजे जसं दोन रसायनं एकमेकात मिसळल्यावर जर का धूर तयार होत असेल, आणि हा प्रयोग अख्ख्या पृथ्वीवर आज करा, उद्या करा, काल करा, परवा करा, कधी पण करा, मी करा, तुम्ही करा, शाळेच्या मुख्याध्यापकांनी करा, पालकांनी करा, कुणीही करा, सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, पहाटे करा, कधीही करा, पुण्यात करा, नागपूरला करा, मुंबईला करा, मध्य प्रदेशात करा, दिल्लीत करा, इंग्लंडमध्ये करा, अमेरिकेत करा, जपानमध्ये करा, कुठेही करा, तो प्रयोग बदलणार नाही. तो जसाच्या तसा तुम्हाला प्रत्येक वेळेस करता येतो. पण इथे मात्र तुम्हाला एखादी घटना जशीच्या तशी घडवून आणणं शक्य नाही. हा, नाटकामध्ये, चित्रपटामध्ये तुम्ही त्या घटनेच्या जवळ जाणारी घटना तयार करू शकता. पण खुद्द शिवाजी महाराज तुम्हाला तिथं बसायला मिळणार नाहीयेत. खुद्द गागा भट्ट तुम्हाला तिथं उभे राहिलेले मिळणार नाहीयेत. येते लक्षात? संभाजीराजे तुम्हाला बाजूला उभे राहिलेले मिळणार नाहीयेत. हा विषय लक्षात घ्या. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धती इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. कारण घडलेल्या घटनेचं आपण निरीक्षण करू शकत नाही. घटना तर होऊन गेली. आता कसं चेक करणार? आता माझं लेक्चर संपल्यानंतर हे लेक्चर तुम्ही परत पाहू शकता. कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. म्हणजे घडलेली घटना तुम्ही परत पाहू शकता. पण आता शिवरायांच्या काळात कुठं होता व्हिडिओ कॅमेरा? तेव्हा शोधच लागलेला नव्हता. आणि त्यामुळे जुना जो काळ आहे त्याचा इतिहास मांडण्याची जी पद्धत आहे इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. तरी सुद्धा काही गोष्टी मात्र महत्वाच्या आहेत बघा. पुरावा शोधणे, जे काही असेल त्याला पुरावा पाहिजे. मी काही म्हणून चालणार नाही. तपासणे, तो पुरावा शोधला गेलाय तो तपासता आला पाहिजे, खरा आहे का खोटा आहे ते. आणि जुळवणे, तो त्या काळाशी जुळला गेला पाहिजे. नाहीतर एखाद्या पुराण कथेसारखं होतं, एखाद्या आईच्या पोटामध्ये बाळ 1000 वर्ष. अरे नाही ना शक्य. 1000 वर्ष एखादी आई आपल्या बाळाला पोटात घेऊन नाही ना राहणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो नेमका काळ कोणता तो नीट अभ्यासला जातो. तो पुरावा शोधला जातो, त्याच्यासाठी तो तपासला जातो आणि तो जुळवला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये खोट्या गोष्टी घुसडायला चान्स राहत नाही. आणि लेखक काही वाईट उद्देशाने घुसडतो असं मी म्हणत नाहीये. पण लेखकाची इच्छा असते की जुन्या पुस्तकापेक्षा माझं पुस्तक जास्त लोकांनी वाचावं, म्हणून तो काहीतरी छान त्याच्यामध्ये ऍड करत जातो. ठीक आहे. त्यामुळे इतर शास्त्रांची सुद्धा मदत घेतली जाते. आता बघा, शिवाजी महाराज दिसायला कसे होते याचं समजा मला ऐतिहासिक वर्णन करायचं असेल, तर शिवाजी महाराजांचं जे चित्र त्या काळच्या चित्रकारांनी काढलेलं आहे त्या चित्राचा मी वापर करणार की नाही? डोक्यावर जिरेटोप, खाली भव्य भाळ, त्यावर ठसलेला शिवगंध, करारी नजर, बागदार नाक, ताठ मान. करणार ना वर्णन मी? सडपातळ देहयष्टी पण काटाक. करणार ना वर्णन? अशी पुढे आलेली दाढी, मिशी, बरोबर, गळ्यात कवड्यांची माळ. करणार नाही सगळं वर्णन? कशाच्या आधारे? ते चित्र पाहून. म्हणजे चित्रकला या शास्त्राचा उपयोग मला इतिहासामध्ये होणार. अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांचा म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांचा उपयोग
इतिहासाच्या लेखनामध्ये केला जातो. सर्व मुद्द्यांचा वापर करून जेव्हा इतिहास लिहिला जातो तेव्हा त्या इतिहासात शास्त्र असे म्हटले जाते. समजा 2 मार्कांना कुठे प्रश्न विचारला तर 1-4 मुद्दे तुमचे यायला हवेत. पण मुळातच आपला जो विषय आहे तो विषय शिकवताना फक्त परीक्षेसाठी म्हणून मी शिकवत नाही. तो विषय तुमच्या अंतःकरणात रुजला पाहिजे. तो कागदावर नोंदवण्यासाठी नाही, मेंदूवर गोंदवण्यासाठी आहे आणि तशा पद्धतीने तो मेंदूत घुसला पाहिजे तो विषय, याच्यासाठी मी शिकवतो. काही दिवसांपूर्वी एक असंच पुस्तक वाचलं होतं. त्यामध्ये एक कथा होती. इतिहासाकडे दुर्लक्ष केलं घरच्यांनी. बाकीच्या विषयांना महत्व दिलं. मुलगा अमेरिकेत जाऊन पोहोचला आणि मुलगा जेव्हा परत आला तेव्हा इथली सगळी प्रॉपर्टी विकली. घरदार, जमीन जुमला सगळं विकलं आणि आई बाबांना म्हणा, चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. विमानतळावर गेला आणि तिथून एकटाच बसून विमानात निघून गेला. कारण इतिहास न शिकल्यामुळे इतिहासाचं मूल्य त्याला कळालं नाही. तर इतिहास शिकला असता तर शिवाजी महाराज शिकला असता आणि शिवाजी महाराज शिकला असता तर आई वडिलांच्या इच्छेसाठी अख्खं आयुष्य कसं झोकून द्यायचं असतं हे नैतिक मूल्य त्याला जाणवलं असतं. म्हणून इतिहास शिकायचा असतो. म्हणून इतिहास लिहिताना पुरावाही आवश्यक आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. फक्त कल्पना चालत नाही, कल्पना पाहिजे. तर सगळ्याच्या सगळं समोर घडले नाही आपल्या, त्यामुळे थोडीशी कल्पना लावावी लागणार आहे. पण केवळ कल्पना लिहून चालणार नाही, नाहीतर हॅरी पॉटरची स्टोरी तयार होईल. इतिहास लिहिताना नुसती कल्पना चालत नाही. नेक्स्ट, इतिहासाची साधने. आता कोणकोणती साधनं आहेत इतिहासाची ती आपण पाहूयात. बघा, पहिलं साधन, वेगवेगळ्या वस्तू. म्हणजे कशाच्या आधारे तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकता हे बघा. राजदंड. एक राजा आपलं राज्य दुसऱ्या राजाच्या हातात देत असताना तो राजदंड देत असे. सोन्याचा मुलामा लावलेला हा जो राजदंड तुम्ही पाहताय, हा राजदंड म्हणजेच इंग्लंडमध्ये असणारा माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन, त्याच्या हातामध्ये संपूर्ण भारताची सत्ता होती इंग्रजांच्या काळात. त्याने पंडित जवाहरलाल नेहरू या आपल्या पहिल्या पंतप्रधानांच्या हातामध्ये हा राजदंड दिला होता. ही राजसत्ता मी आता तुमच्या हातात सुपूर्त करत आहे. तो राजदंड तो सांगतो, हे पहा नंदी, चोल घराणे दक्षिण भारतातील त्या ठिकाणी 2500 वर्ष ते राज्यघराणं होतं, त्यांचा हा राजदंड अशा प्रकारचा होता. हे बघा, इथे बघा आपला तिरंगा आहे. नंतरच्या काळातला ना, वर सोन्याचा मुलामा दिलेला आहे, पहा सोन्याचा मुलामा. अशा प्रकारचा राजदंड. एक वस्तू आहे जी वस्तू हे सिद्ध करते की कशा पद्धतीने जुन्या काळामध्ये सोन्याची वस्तू एक राजदंड म्हणून दुसऱ्या राजाच्या हातात दिली जात होती. वास्तू बघा, ही वस्तू आहे गेटवे ऑफ इंडिया. ही मुंबईची इमारत. हे गेट आहे. हे गेट कशाचं आहे? ज्यावेळी इंग्रजांचं आपल्या भारत देशावर राज्य होतं त्यावेळी इथून समुद्रातून अशा प्रकारच्या जहाजाने तिथला राजकुमार भारतात आला. तो कुठंतरी किनाऱ्यावर उतरण्याच्या आधी अशा पद्धतीचे एक मोठं गेट बांधण्यात आलं. कशाचं गेट? गेट वे ऑफ इंडिया, भारतात यायचं गेट. तो इकडूनही येऊ शकतो, तो इकडूनही येऊ शकतो, पण तो राजकुमार होता ना इंग्लंडचा, त्यामुळे असं म्हणण्यात आलं की त्याच्यात एक स्वतंत्र प्रवेशद्वार बांधूयात. आणि बघा माणसं केवढीशी दिसतायत आणि एक प्रवेशद्वार केवढं मोठं दिसतंय. म्हणजे इंग्रजांची सुबत्ता किती होती, इंग्रजांकडे कशा पद्धतीचं जबरदस्त आर्टिक जबरदस्त बांधकाम कौशल्य होतं, हे आपल्याला इथे लक्षात येतं. आर्किटेक्चर कसे चांगले होते हे आपल्या लक्षात येतं. छान आहे ना? सरांचे शब्द गडबडतायत. कसं आहे, सरांनी शाळेमध्ये सगळे तास घेऊन सर तास घेतायत. त्यामुळे शाळेतले सगळे तास घेताना बडबड 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 करून
थोडं गडबडतं, पण हरकत नाही, आपण छान शिकणार आहे. पुढे अजून इतिहासाचा अभ्यास करताना काय महत्वाचं आहे? शिल्प. एखाद्या सर्वसामान्य माणसाचं नाही, मोठ्या माणसाचं शिल्प उभारलं जातं. बघा, गौतम बुद्ध किती मोठं शिल्प उभारलेलं आहे बघा. तो डोंगर अर्धा दिसतोय मागचा, आकाशामध्ये भिडलेलं शिल्प आहे. त्याला म्हणायचं शिल्प. असं महान कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत शिल्प उभारलं जातं. ज्या तिथे शिल्प उभारलं याचा अर्थ खूप महान व्यक्तिमत्व आहे. नाही तर माझा आणि तुमचा आज कुणी उभारणार नाही. हा, तुमच्यापैकी उद्या जर कोणी काही भव्य दिव्य कार्य करून भारतीय समाज असेल किंवा जागतिक समाजासाठी काहीतरी मोठं योगदान दिलं तर तुमचं अशा पद्धतीचं शिल्प जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उभारलं जाऊ शकतं. शिल्प, त्यामुळे आपल्या लक्षात येतं गौतम बुद्ध हे मोठं कार्य करणारे व्यक्तिमत्व होऊन गेलं. हे इतिहासाचं साधन आहे शिल्प. भांडी, मातीची भांडी, त्यांचा रंग लाल आहे की काळा आहे, त्यावरचे पट्टे नुसतेच पट्टे लावलेले आहेत की पट्टे लावलेलेच नाहीयेत, की लावलेल्या पट्ट्यांवरती वेगवेगळ्या डिझाईन केल्यात, या सगळ्याच्या आधारावरती हे पहा, या भांड्याला कुठल्याही पद्धतीचे पट्टे नाहीयेत. हे बघा, इथे पट्टे आहेत, इथे बघा या पट्ट्यांच्या सोबत इथे डिझाईन आहेत. याचा अर्थ ही भांडी जी आहेत, ही भांडी तो काळ कसा होता ते दाखवतात. मातीची भांडी आहेत, पक्की आहेत का कच्ची आहेत, भाजली आहेत का न भाजलेली आहेत, यावरून कळतं या अश्मयुगातलंय की न हडप्पा काळातलंय की पुढच्या काळातलंय. त्याचा रंग काळा की लाल यावरून ठरतं ते कोणत्या काळातलंय. किंवा या माध्यमातून जुन्या काळातली लोक कशा पद्धतीचा त्यांच्या घरामध्ये भांडी होती आणि कशा पद्धतीने ते काम करत होते हे लक्षात येतं. ते इतिहासाचं साधन आहे. नाणी, कॉइन्स, बघा कॉइन, सोन्याचं नाणं आहे आणि वाचता येईल तुम्हाला. श्री राजा शिव छत्रपती, श्री राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 या दिवशी, त्यावेळी तयार करण्यात आलेली ही हे होन, सोन्याचे होन, शिवराई, त्यावेळीची नाणी, त्यावेळीचे कॉइन हे सोन्याचे होते. तर ही जी नाणी आहेत, ही नाणी सुद्धा सांगतात, होय, आमच्याकडे एक सोन्याचे नाणी छापणारा एक राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला. त्यांचं नाव श्री राजा शिवछत्रपती होतं. म्हणजेच त्यांनी एक मोठं राज्य उभारलं होतं, ज्या राज्यामध्ये सोन्याची नाणी व्यवहारासाठी वापरली जात होती. आणि सोबत काही तांब्याची नाणी वगैरे पण आहेत, पण याच्यावरून आपल्याला हा अंदाज बांधता येतो. पुढे कोरीव लेख. कोरीव लेख, आता याचं महत्व काय बघा. हा एक लेख मी इथे घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर, त्यांची राजधानी असणाऱ्या रायगडावर हा लेख आहे. एक पायरी आहे. शिवाजी राजांनी रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकरांवर दिली आणि हिरोजी इंदलकर हे त्या कामाला लागले. राजे मोहिमांमध्ये गुंग होते, दंग होते. इकडे हिरोजी इंदलकरांना पैसा कमी पडला, त्यांनी स्वतःची घर, जमीन, दौलत सगळं काढलं बाहेर, स्वतःचं घरदार विकून टाकलं, पैसा उभारला आणि रायगड बांधून पूर्ण केला. आणि जेव्हा शिवरायांनी विचारलं तुम्हाला काय हवंय, तेव्हा त्यांनी सांगितलंय का पायरीवर हे नाव लिहा, सेवेची ठाई तत्पर. मोडी लिपीत आहे, थोडी थोडी वाचता येते आपल्याला मोडी लिपी. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. सतत तुमच्या सेवेसाठी तत्पर असणारा हिरोजी इंदलकर. कोरून ठेवलेला लेख आहे.
हा लेख सांगतो शिवरायांना माणसं कशी भेटली ते, जीवाला जीव देणारी माणसं, घरदार विकणारी माणसं, घरदारावर तुळशी पत्र ठेवणारी माणसं कशी भेटली ते या लेखातून कळतं. त्यामुळे अशा कोरीव लेखांना सुद्धा इतिहासाच्या दृष्टीने मोठं महत्व आहे. ताम्रपाठ असा एक तांब्याचा पत्रा असायचा आणि त्यावर काहीतरी कोरलेलं असायचं. आता जे कोरलेलं हे अरेबिक भाषेत आहे. ते काय आपल्याला समजणार नाही. पण या माध्यमातून जुन्या काळामध्ये राजे आपल्या सरदारांना जमीन, वतन दान करत असत, त्यांना देत असत. ग्रंथ, वेगवेगळे लिहून ठेवलेले ग्रंथ, त्या ग्रंथांमध्ये असणारा मजकूर, त्यामुळे त्या काळचा समाज व्यवस्था कळते, तेव्हाचे राज्य करतात, तेव्हाची प्रजा कळते, तेव्हाचा बाजार कळतो, तेव्हाच्या लोकांची राहणीमान कळतं, तेव्हाचे विचार कळतात. पाप पुण्य चांगलं वाईट सगळ्या गोष्टी कळतात, कारण त्या त्या काळाला अनुसरून लोक लिहितात. याशिवाय हस्तलिखित ग्रंथ मोठ्या प्रमाणात, हस्तलिखित छोट्या प्रमाणात. तेव्हा अशा पद्धतीने हस्त म्हणजे हात, हाताने लिहिलेलं हस्तलिखित किंवा याही पद्धतीचं एक महत्वाचं योगदान इथे आहे. आणि इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजेच काय बघा, हे जे सगळे आतापर्यंत आपण पुरावे पाहिले, त्या पुराव्यांच्या आधारे आपल्याला लेखन करायचंय, पण पुराव्यांच्या खरे खोटेपणाची चौकशी केली जाते. पुरावा खरंच खरा आहे की पुरावा खोटा आहे हे पण पाहावं लागतं. खोटा पुरावा सांगतो बघा, मी मगाशी म्हटलं होतं एक छान कथा आहे माझ्याकडे, ती आता तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर एक इथे मी पोस्टर ठेवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज बघा, शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे, शिवरायांच्या आजोबांचे नाव मालोजी राजे आणि शिवरायांच्या पंजोबांचे नाव बाबाजी राजे भोसले. लक्षात घ्या, बाबाजी राजे भोसले हे वेरूळ या गावचे पाटील होते. आता माझं नाव योगेश पाटील आहे. समजा आता माझं तर खूप प्रेम आहे शिवरायांवर. मला असं वाटलं की समजा माझं नाव शिवरायांसोबत जोडलं गेलं तर किती भारी होईल. माझं पुस्तक पण आहे शिवरायांवर. मग जर का मी शिवरायांच्या नात्यातला कोणीतरी लेखक आहे तर लोक जास्त वाचतील की नाही, असा काहीतरी कुटील विचार, काहीतरी वाईट विचार माझ्या मनात आला. आणि मी जर खोटा इतिहास तयार केला, खोटा पुरावा तयार केला की बाबाजी राजे भोसले यांच्या कुठल्या तरी चुलत भावाच्या किंवा त्यांच्या मुलाच्या विठोजी राजांच्या 6 मुलांपैकी एखाद्या मुलाच्या कुठल्या तरी वंशजांमध्ये म्हणजेच बाबाजी राजे भोसले पाटील यांच्या वंशजांमध्ये कुठेतरी योगेश पाटील येतात, तर मी माझ्या स्वार्थासाठी खोटा पुरावा तयार करेल की नाही. असं होऊ नये हा विचार प्रत्येक इतिहास लिहिणाऱ्याला करावा लागतो. आणि मग ते काय करतात तर बघा, ते व्यवस्थितपणे पुराव्याची चेकिंग करतात. आता उदाहरण पहा, शिवरायांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग बघा, हा समजा पहिल्यांदा घडला. नंतर शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा पान उतारा केला. मग शिवरायांनी रायरेश्वरी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि मग शिवाजी महाराजांचा जन्म झाला. असं खरं होईल का रे ही 4 वाक्य? नाही होणार. आठवतंय सुसंगत मांडणी सुरुवातीलाच सांगितलं होतं. त्यामुळे या ठिकाणी नीट बघा, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे, म्हणजे जसं मी मगाशी सांगितला खोटा पुरावा असा जर कुणी तयार केला तर ते बाजूला काढून त्या काळातला खरा पुरावा गोळा करून, त्या काळातल्या लोकांनी लिहिलेलं गोळा करून त्या भूतकाळातील सर्व घटना क्रमवार, म्हणजे आधी जन्म, मग शपथ, मग त्यांचा लढा आणि मग राज्याभिषेक, क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही इतिहासाची शास्त्रीय पद्धत होय. ही आहे शास्त्रीय पद्धत. तर ठीक आहे, अशा ठिकाणी आपण आज अर्धा धडा पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी आपण आपला जे शिकवायचा भाग होता तो भाग आता इथे संपलेला आहे. तर तुम्हाला समजा काही बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता, विचारू शकता. येस, दोघं जण आहेत, काही असेल तर बोलू शकता.
मला पण वाचायचं आहे तुम्ही लिहिलेले पुस्तक, देवानंद कांबळे. ओके, अच्छा, देवानंद. देवानंद म्हणजे आपले न्यू इंग्लिश स्कूलचाच. ओके, ओके, ओके. पण आपल्या लायब्ररीमध्ये आहे पुस्तक. तिथून मिळू. आधी चाचणीचा आधी अभ्यास करा. चाचणी संपल्याच्या नंतर नक्की मिळेल. ठीक आहे. काही बोलायचं, विचारायचं, सांगायचं असेल तर सांगा. मग आपण ती शंका असेल तर ती घेऊयात. नाहीतर मग थांबूयात. बरं, 40 मिनिटांचं लेक्चर झालं. खरं तर 30 ते 35 मिनिटाच्या दरम्यान मी घेत असतो. पण झालं 40 मिनिटांचं. तर आजचं जर का कमी घेतलं तर पुढचं जे आहे ते लांबणे म्हणजे ते पॉइंट कव्हर होत नव्हता. म्हणून आपण अशा पद्धतीने घेतलेलं आहे. येस. चलो ठीक आहे. हरकत नाही. कुणाला काही शंका नाही असं दिसून येत आहे. चलो, बाय बाय. थांबूयात आपण. बाय.